मला एक गोष्ट आनंदाने इकडे सांगावीशी वाटते आहे. 95%च्या वर ज्यांनी गुण मिळवलेत अशा विद्यार्थ्यांना देव क्लासेसतर्फे खास 5,000चं बक्षीस दिलं जातं. त्याचे मानकरी आहेत नुन्मयी आणि चैत्राली. त्या दोघींनाही 5,000चं बक्षीस देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यात स्वागत करून आपण त्यांचं कौतुक करूया. मी पुन्हा एकदा चैत्राली ताईचे मार्क्स सांगते. मराठी 90, संस्कृत 92, इंग्लिश 90, मॅथ्स 100, सायन्स 100, सोशल सायन्स 98, टोटल पर्सेंटेज 99.2. मी आता मृण्मयी ताईचे मार्क्स सांगते. मराठी 89, संस्कृत 95, इंग्लिश 92, मॅथ्स 98, सायन्स 97, सोशल सायन्स 99, टोटल पर्सेंटेज 97.6. तुला वाचन आवडतं का रे? म्हणजे आवडतच असणार पण तरी विचार. अगं तू कितीही वेळा विचारलंस तरी माझं उत्तर एकच असणार. आवडतं वेगवेगळ्या प्रकारातलं आणि वेगवेगळ्या लेखकांचं. पण मधनच वाचनाबद्दल का बोलतेस? अरे काही नाही, म्हणजे बघ ना, आपल्याला वाचनामधून सुद्धा आनंद मिळतोच ना. त्यासाठी नाट्य, नृत्य, चित्रपट, कथानक हेच पाहिजे असं काही नाही ना. अगदी अगदी. तोच साहित्यातला काव्यानंद घेऊन येते सई. ती तिच्या स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे संगत फुलांची. फुले गातात गोड गाणी, फुले बोलतात मधुर वाणी. फुले गातात गोड गाणी, फुले बोलतात मधुर वाणी. फुले वाटतात मधुर मोद, फुले देतात मधुर मध. फुले उधळतात रंगच रंग, फुलांच्या संगतीत मी होते दंग. फुले उधळतात रंगच रंग, फुलांच्या संगतीत मी होते दंग. फुलांच्या संगतीत फुलपाखरू व्हावं, फुलांच्या संगतीत फुलपाखरू व्हावं. बालपण माझं हरवून जावं, बालपण माझं हरवून जावं. कवितेचं नाव आहे मित्रमैत्रीण मेळा. पश्चिमेकडे जेव्हा परतू लागतो लाल सूर्याचा गोळा, पश्चिमेकडे जेव्हा परतू लागतो लाल सूर्याचा गोळा, तेव्हा जमू लागतो गच्चीवर माझ्या मित्रमैत्रिणींचा मेळा. झोपेतून सकाळी उठताच माझा काउंटडाऊन सुरू होतो, झोपेतून सकाळी उठताच माझा काउंटडाऊन सुरू होतो. अन दिवस जाता जाता जात नाही, माझा जीव अगदी सैरभैर होतो. जमले सगळे एकत्र की भरते मोठी आनंद जत्रा, जमले सगळे एकत्र की भरते मोठी आनंद जत्रा. संख्या कितीही कमी असो, दंगा मात्र जसा की जमले 17. याची उडव त्याची उडव अन मग खी खी हसत बसतो, याची उडव त्याची उडव अन मग खी खी हसत बसतो. भान राहत नाही कशाचे, बाबांच्या ओरडाने मात्र त्याला चाप बसतो. उडतात हास्याचे फवारे अन चुटकुल्यांचे तुषार, उडतात हास्याचे फवारे अन चुटकुल्यांचे तुषार. हसू नका बर का, आम्ही सारे आहोतच हुशार. कवितेचं नाव सुख म्हणजे नक्की काय असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं. माझे बाबा म्हणता गरम मसाले भातावरचं खवलेलं पांढरं शुभ्र खोबरं असतं.
रणरणत्या उन्हात प्यायला मिळालेलं हिरवगार शहाळं असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? गरम गरम वरण भातावरची साजूक तुपाची धार असते. गरम गरम वरण भातावरची साजूक तुपाची धार असते. तर कधी गरम आसट मुगाच्या खिचडीवरची खमंग तळणीची मिरची असते. सुख म्हणजे नक्की काय असतं? कोरड्या भाजीवर पेरलेलं तिळकूट असतं. तर कधी वाफाळलेल्या भातावरचं पिवळं थमक मेतकूट असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? सगळ्यांचे जेवण झाल्यावर पालथं घातलेलं भांडं असतं आणि पुन्हा सकाळच्या स्वयंपाकासाठी धुवून पुसून सज्ज झालेलं अन्नपूर्णेचं मंदिर असतं. अन्नपूर्णेचं मंदिर असतं. धन्यवाद. पुन्हा एकदा बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करूयात. मी अदिती सहस्त्रबुद्धे मॅडम यांना पुन्हा एकदा स्टेजवर याची विनंती करते. मराठी 90, संस्कृत 99, इंग्लिश 90, मॅथ्स 95, सायन्स 97, सोशल सायन्स 96, टोटल पर्सेंटेज 95.4. प्राची गौड, संस्कृत 91, मॅथ्स 100, सायन्स 99, सोशल सायन्स 93, टोटल पर्सेंटेज 94.2. प्रणव जगताप, मॅथ्स 97, सायन्स 91, टोटल पर्सेंटेज 90%. स्नेहल हांडे देशमुख, सोशल सायन्स 93, टोटल पर्सेंटेज 89.4. रमा नाखरे, संस्कृत 92, सोशल सायन्स 96, टोटल पर्सेंटेज 89. यशस्वी गंधाळ, सायन्स 94, टोटल पर्सेंटेज 84.2. अशोक चौधरी, मॅथ्स 91, टोटल पर्सेंटेज 84. टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यावं. आदिती जाधव, संस्कृत 90, टोटल पर्सेंटेज 83. आदिती जाधव, to 2022. ऋषिकेश शिंगाडे, सोशल सायन्स 90, टोटल पर्सेंटेज 80. अनिमिष देव, इंग्लिश 94, संस्कृत 96, सायन्स 93, सोशल सायन्स 94, टोटल पर्सेंटेज 93.20. अथर्व इटगावकर, संस्कृत 99, सायन्स 91, सोशल सायन्स 95, टोटल पर्सेंटेज 92. अनन्या काळोखे,
संस्कृत 94, मराठी 93, total percentage 86.4. अर्णव कुलकर्णी, English 91, total percentage 84.2. सोनिया साठे, संस्कृत 90, total percentage 84. सोहम प्रभुने, संस्कृत 92, total percentage 71. स्टँडर्ड CBSE, रुची पटेल, इंग्लिश 90, संस्कृत 92, सायन्स 88. मॅम स्टेजच्या खाली जाण्यासाठी मला आधी तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्याच्याशिवाय मी जाऊ शकत नाही. एकतर आत्तापर्यंत आता माझी 10वी झाली, हे खूप छोटासा टप्पा आहे माझ्या आयुष्यातला, पण तो मोठा झाला कारण तुम्ही माझ्याबरोबर मेमरीज तयार केल्यात. आपण सगळ्यांनी मिळून मेमरीज तयार केल्या. इथे सगळे स्टुडंट्स बसलेत, इथे सगळे टीचर्स बसलेत, त्यांचे पालक आहेत, स्टुडंट्सचे पालक आहेत. आणि मला असं म्हणायचं आहे की आपण खूप ॲकॅडमिक्सचं टेन्शन घेतो आणि हे टेन्शन खरं काही अर्थाचं नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी खूप लक्झरी कार चालवत असता तेव्हा तुम्हाला कोणी विचारत नाही की तुम्हाला मार्क्स किती पडले होते. आता तुम्ही कन्सिडर कराल की मला खूप चांगले मार्क पडलेत आणि हो, त्याच्यासाठी मी सुद्धा तेवढी मेहनत घेतली. आणि मी जरी सुद्धा इथे मॅथ्स आणि सायन्ससाठी क्लास लावला होता 10वीसाठी, त्याच्या आधी कधी मी क्लास लावला नाही. आणि जरी मी इथे फक्त 2 सब्जेक्टसाठी लावला असला तरी बाकी सगळ्या सब्जेक्टचा गायडन्स मला ह्या क्लासमधून मिळाला. ह्याच्यासाठी मी थँक्यू म्हणते, कारण एवढी एक्स्ट्रा ऑर्डिनरी हेल्प कोणी करत नाही. मी जेव्हा 10वी संपली, 11वीसाठी क्लासेस शोधत होते, कारण आपल्या क्लासेसमध्ये एक 11वी नाही आहे. सो मला दुसरीकडे शोधावं लागलं, नाही तर मी कधी डायरेक्ट घेतलं असतं आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन. तर त्याच्यासाठी शोधायला लागलं आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये चौकशी केली. पण आता हे कळायला लागलं हळूहळू की आता शिक्षण आहे तो ती बाहेर आहे, त्याचा शिक्षणाचा बाजार होत चालला आहे. म्हणजे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणं किंवा लाईव्ह लेक्चर, ऑनलाईन लेक्चर जे काही असेल ते प्रोव्हाइड करतात. पण आपल्या क्लासमध्ये याची गरजच नाही आहे, कारण जे काही ऑन दी स्पॉट शिकवलं जातं ते एवढं डोक्यात जातं की ते शेवटच्या दिवसापर्यंत लक्षात राहतं. त्याच्यामुळे मला रेकॉर्डेड लेक्चरची गरज भासली नाही, कधी मला स्टडी मटेरियलची गरज भासली नाही. आता मी मॅथ्स शिकत होते देव मॅमकडनं, तरी मला कधी कलर चार्टची वगैरे गरज पडली नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे की आपल्या क्लासमध्ये सिम्पल पद्धतीने जे काही शिकवलं जातं त्याचा आउटकम तुम्ही आज बघितलात की एवढे सगळे स्टुडंट्स होते, अगदी लाईन लागली होती, इतके भारी भारी मार्क पाडले सगळ्यांनी. माझं म्हणणं असं आहे की आपण जे मार्क्स पाडतो ते आत्ताच्या आनंदासाठी चांगले, पण त्याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. कारण लाईफमध्ये जेव्हा आपण जे काही पुढे करतो त्यासाठी मार्क्सची अजिबात गरज नाही आहे. जे काही आपण करू ते फक्त आपल्या मेन क्षमतेसाठी आहे, बुद्धिमत्तेसाठी आहे. आणि सगळ्यांना सेम बुद्धी दिलेली आहे. कोणाला जास्त मार्क पडले, मग याला कमी पडले, मग याला ह्या सब्जेक्टमध्ये मार्कच चांगले पडले नाही, बेस्ट ऑफ 5, बेस्ट ऑफ 6, आपण किती शिक्षणाचा बाजार करून टाकलाय. म्हणजे एक फर्स्ट आला तर दुसरा सेकंड आला, मग फर्स्टपेक्षा सेकंड जरा कमी बुद्धिमान आहे का? सगळ्यांना तर सेम बुद्धी दिलेली आहे, बरोबर. सो मला असं वाटतं की आपण जे कंपॅरिझन करतो सगळ्या स्टुडंट्समध्ये की हा चांगला हुशार आहे, हा जरा डम आहे, हा बॅक बेंचर आहे, अरे हा फर्स्ट बेंचर आहे. सध्या बॅक बेंचर आणि फर्स्ट बेंचरचं जरा जास्त ट्रेंड आलाय, बरोबर. सो आपण जे म्हणतो की बॅक बेंचर्स आणि फर्स्ट बेंचर्स, सध्या बघितलं तुम्ही तर जे आता CEO आहेत वेगवेगळ्या कंपनीजचे ते बॅक बेंचर्सच आहेत. सो दिस इज अ प्लॉट ट्विस्ट. आणि आपण जे फर्स्ट बेंचर्सना हुशार म्हणतो ते त्यांच्या हाताखाली काम करतात. सो मला असं वाटतं की आपण जसं आपल्या अकॅडमिक्समध्ये जास्त लक्ष देतो किंवा जास्त टाईम देतो आपलं हे असं वय 16 to 25. सो मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा आपण जरा एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. लाईक यू कॅन फॉलो युअर हॉबीज ॲज वेल ॲज यू कॅन स्टार्ट गेनिंग नॉलेज फ्रॉम दी अदर सेक्टर्स एज वेल. कारण त्याच्याशिवाय लाईफ नाही आहे. जेव्हा तुम्ही 12वी पासआउट करता
तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉबला जाता तेव्हा तुम्हाला कळतं की जे तुम्ही आतापर्यंत शिकलाय त्याचा काहीही उपयोग नाहीये. असं का होतं? कारण आपण त्याच्याशिवाय दुसरं नॉलेज घेतलंच नाही. सो मला असं वाटतं की आपण वेगवेगळं नॉलेज सुद्धा घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी मला देव मॅम आणि मंजिरी मॅमनी खूप हेल्प केली. म्हणजे नुसतं अभ्यासू नॉलेज नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी नवीन काहीतरी शिकत राहायचं. हा अप्रोच जो आहे, हा माइंडसेट जो आहे तो मला माझ्या टीचर्सनी दिलेला आहे. आणि तसं म्हणायचं म्हणलं तर देव मॅममुळे आज मी गायले, कारण माझा थोडासा लॉकडाऊनमुळे कॉन्फिडन्स गेला होता गाण्याचा. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणते की नुसतं मॅथ्स शिकवणं, सायन्स शिकवणं ही त्यांची ड्युटी त्यांनी पाळली नाही, की त्याच्या बरोबरीने मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स शिकण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. माझा आत्ता करिअरमध्ये जो फोकस आहे, जो माझं डिटर्मिनेशन आहे, ते सगळ्यासाठी मला या टीचर्सने खूप मदत केली. सो थँक्यू सो मच. इथे बोलून मी थांबते. आता आपली माझी विद्यार्थिनी ईशा हिचे पालक 2 शब्द बोलणार आहेत. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. ॲक्च्युली मला बोलता वगैरे येत नाही, त्याकरता आधीच मी सगळ्यांना सॉरी म्हणते. मला एक 2-3 मिनटं झेला फक्त, कारण मला आज बोलायचं आहे ते हेच आहे की इथे असलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं आधी की टीचर्स लोकांचं हे कळत नाही आहे. पण इतके डायनॅमिक टीचर्स असल्याशिवाय इतके छान विद्यार्थी घडू नाही शकत. अप्रतिम परफॉर्मन्सेस झाले सगळ्यांचे, त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक सगळ्यात आधी. आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या टीचर्स लोकांची तर करावी तेवढी तारीफ थोडीच आहे, कारण यांनी कधीच फक्त शिक्षक म्हणून रोल केलेला नाही आहे यांचा. आत्ता प्रियांकानी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मी अगदी जवळून अनुभव घेतला या सगळ्यांचा आणि या टीचर्सचा. अतिशय प्रेमळ, वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीत त्यांनी मुलांच्या लक्ष दिलेलं आहे. इतकंच काय की माझ्या मुलीने सांगितल्याप्रमाणे तिचं शेड्यूल इतकं टाईट असायचं, तर ती सकाळी लवकर निघून रात्री खरंच उशिरा खूप घरी यायची. तर मधल्या वेळेत त्यांनी अक्षरशः तिचे डबेसुद्धा आणलेले आहेत. मला अगदी सांगताना खूप घाईवरून येते की इतकी काळजी त्यांनी माझ्या मुलीची घेतली आणि अतिशय उत्तम नीतिमूल्य मुलांना दिली आहेत. फक्त अभ्यास एके अभ्यास हे मुलांकडून कधीच करून नाही घेतलं आहे. अभ्यासाच्या बाबतीत तर आपल्या देव क्लासेसचा हात खरंच कोणी नाही धरू शकत. त्याबद्दल तर त्यांचे अगदी शतशः आभार मानते मी की तुमच्यामुळे विद्यार्थी फक्त आणि फक्त आपल्या क्लासमुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलेलं आहे. आणि हे यश नक्कीच त्यांच्यासाठी खूप मोठं आहे, कारण त्यांना कॉन्फिडन्स यातूनच मिळालेला आहे. 10वी हा त्यांचा पहिला टप्पा आहे आणि त्यातून इतका प्रचंड कॉन्फिडन्स त्यांना आला आहे. कारण माझी मुलगीसुद्धा मॅथ्समध्ये अगदी सोसो होती, मला सांगताना काही वाटत नाही त्याबद्दल. पण ती आपल्या क्लासेसमध्ये आल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स इतका वाढला आणि म्हणजे त्या विषयाची खरंच तिला मॅथ्स असो, सायन्स असो, इंग्लिश सगळ्याच विषयांची अगदी छान गोडी लागली आणि मनापासून अभ्यास करायला लागली. आणि कष्ट तर होतेच तिचे जाणं येणं वगैरे, पण त्या सगळ्यात या टीचर्स लोकांनी तिची अगदी माझ्यासारखीच काळजी, रादर माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली आहे. आणि याबद्दल मी खरंच म्हणजे थँक्स हे शब्द नाही पुरे पडणार. अगदी देव क्लासेसच्याबद्दल म्हणायचं झालं तर खरंच आपल्या सगळ्या टीचर्सचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी आहे की त्यांच्या सगळ्या गोष्टींची मी लिटरली फॅन आहे. अगदी त्यांचं वागणं, बोलणं, मुलांना हँडल करण्याच्या टॅक्ट्स, मुलांना ओळखून त्यांच्याशी वागण्याची त्यांची पद्धत आणि अचूक नजर की कोणाला काय नक्की त्यांच्याबद्दल करायचं आहे मुलांना, हे त्यांना अगदी परफेक्ट माहिती असतं. आणि आता या सगळ्यात आज अजून एक भर पडली की मी त्यांच्या डान्सची पण फॅन झाले. खूप छान परफॉर्मन्स होता टीचर्स तुमचा, फार 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 छान वाटलं. आणि इतका ग्रँड त्यांनी सगळा समारंभ केला आहे, याबद्दल तर कौतुक करेल तेवढं थोडंच आहे आपण सगळ्यांनी. कारण हे विद्यार्थी जे आधी पासआउट होऊन गेले त्यांचेही सुद्धा त्यांनी एवढा उत्तेजनार्थ त्यांना इतका छान समारंभ केला. सगळ्यांना खूप छान वाटतं. आम्ही सगळे इतके हॅपी आहोत टीचर्स. आणि खूप खूप थँक्स तुम्हाला सगळ्यांना, मनापासून धन्यवाद. आमच्या मुलांची आमच्यापेक्षा जास्त काळजी तुम्ही कायम घेतलीत सगळ्यांनी, त्याबद्दल तुमचे आभार. म्हणजे अगदी मनापासून आणि आयुष्यभर तुमचं त्याकरता आम्ही ऋणी असू. थँक्यू सो मच आणि थँक्यू मला ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार, मी मनोज गोस्के. देव मॅडमचा माझा परिचय 2017 साली झाला. माझी मुलगी विजयवर्धनमध्ये होती. सांगायचं एवढं की मी PTA मेंबर होतो 10 वर्ष विजयवर्धनमध्ये.
माझी मुलगी हिंदीमध्ये फेल झाली 7वीमध्ये. म्हणजे मला खूप झापलं टीचर्स लोकांनी. आणि मी स्वतः स्कॉलर आहे, म्हणजे मी शाळेपासून मी 87ला 10वी गेली तेव्हा मी शाळेत दुसरा नव्हतो. पण मला इतकं वाईट वाटायचं की काय करायचं मग, कारण आम्हाला क्लास माहीत नव्हता कुठे लावायचा. मी नगरचा आहे, पुण्याला येऊन मला जस्ट 10 वर्ष झाली त्यावेळेस. मग मी देव मॅडमकडे गेलो, पण देव मॅडम मॅथ्स आणि सायन्स यासाठी फेमस आहे आम्हाला जस्ट कळलं होतं. पण एवढंच नाही, देव मॅडमने तिच्याकडे हिंदी संस्कृत पण करून घेतलं की 10वीला हिंदी संस्कृत पहिली आली शाळेमध्ये. तो एक खूप मोठा अचिव्हमेंट आहे. दुसरं माझी मुलगी म्हणजे जेमतेमच होती, पण तिला इतकी आवड निर्माण केली मॅडमनी. तिला 10वीला पण गणितात 95 पडले आणि आज ती कंटिन्यू देव मॅडमचं नाव घेते. आज ती लास्ट इयर मायक्रोबायोलॉजी करते देसाई कॉलेजमधनं. तिला PhD करायचं आहे, ते मॅडमला भेटायला येणार आहे. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देते, MSc तिला युनिव्हर्सिटीतनं करायचं. आणि माझी दुसरी मुलगी आता 9वीला देव मॅडमच्या क्लासमध्ये आहे. तिला पण लास्ट इयर भरपूर चांगले मार्क्स पडले. आता आम्ही जस्ट तिला ॲडमिशन घेतली आणि ती इतकं मॅडमचं नाव घेते प्रत्येक वेळेला, तिला लगेच समजतं. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी सगळे श्रेय ऑल टीचर्स देव मॅडम. आणि देव मॅडमचं माझं एक खूप चांगलं रिलेशन आहे. त्यामुळे मी देव मॅडमसाठी कधी पण केव्हा पण कुठेही कसलंही काम करायला तयार आहे. अकॅडमिक मी स्वतः एक ट्रेनर आहे. मी आता रात्री चेन्नईला चाललो, रात्री फ्लाईटनी 12:30च्या. पण सुदैव एवढं बघा, माझं काल ट्रेनचं तिकीट फिक्स होतं, पण मी देव मॅडमला सांगू शकत नव्हतो मी येणार का नाही. माझी मुलगी म्हणत होती, बाबा बघा ना तुम्ही ट्रेनचं बघा ना कॅन्सल करा. सुदैवाने माझं ट्रेनचं तिकीट कॅन्सल झालं आणि मी आज संध्याकाळी ट्रेनने चाललो चेन्नईला. त्यामुळं म्हणजे आपण म्हणतो ना, आत्ता जे म्हणतो ना क्लास, माझ्या 2 मुली आणि देव मॅडम. त्यामुळं मी सगळ्या टीचर्स आणि त्यांचा परफॉर्मन्स खूप छान झाला. म्हणजे मी या वयात देव मॅडम एवढ्या चांगल्या नाचल्या, मी ते व्हिडिओ माझ्या आईला आणि आता सगळ्यांना शेअर करणार आहे. म्हणजे इतक्या चांगल्या नाचल्या त्या. सो थँक्स आणि धन्यवाद. आणि मला बोलायला संधी दिली देव मॅडम, त्याबद्दल आभारी आहे.